नमस्कार मित्र हो. आज आपण या फलकावरती काही वेगवेगळे अक्षरे आपण पाहणार आहोत. अशा या खडूच्या माध्यमातून हे रंगीत खडू आहेत. हाय कंपनीचा हा चॉक आहे, खडू आहे आणि या खडूच्या माध्यमातून आपण या फलकावरती काही अक्षरे आपण लिहिणार आहोत. आता बरेच जण प्रश्न मला विचारतात की खडू सर आपण कट करून घ्यायचे का, तोडून घ्यायचे का? मग हे खडू असे आपण कट करून घ्यायचे, तसे तुकडे तुकडे पाडून घ्यायचे ज्या आपल्याला अक्षरांच्या उंचीनुसार. आणि मग या खडूच्या ह्याच्यातून देवनागरी अक्षर लेखन आपल्याला करायचं आहे. आणि खूप सुंदर देवनागरी अक्षर लेखन आपल्याला या खडूच्या तुकड्यापासून करता येणार आहे. खडू आपण असा पकडायचा आहे आणि हा जो देवनागरी जो इफेक्ट देण्यासाठी खडू अशा पद्धतीनं चपट्या बाजूनं असं आपल्याला पकडायचं आहे. मी खूप जवळून तुम्हाला दाखवलेला आहे कॅमेरा. आता आपण एक अक्षर काढूया आणि खडू असा धरायचा. असा धरायचा नाही, खडू असा धरायचा या दोन बोटांमध्ये किंवा अशा या तीन बोटांमध्ये असा धरला तरी चालेल, जसं आपल्याला ग्रिप मिळेल तसे. पहा, आता आपण काढूया. बघा, ही आपली ची वरची वाटी आणि खालची वाटी. आता हे झालं सामान्यपणे, म्हणजे आपण कुठल्याही ठिकाणी आपण अक्षरांच्या शब्दांमध्ये आपल्याला हे आपल्याला असं काढायचं आहे. हे असं सामान्य झालं. ज्यावेळेस आपल्याला सुरुवातीचा काढायचा असतो, सुरुवातीचा म्हणजे शब्दाच्या सुरुवातीचा, वाक्याच्या सुरुवातीचा अक्षर म्हणून जर काढायचं असेल तर आपल्याला थोडंसं त्याला मॉडिफाय ही करता येईल. पहा, आणि इथून असं हे एक. आता मी पुढचा अंत्यदांडा काढत नाही, फक्त च्या किंवा चं जे आहे ते अशा पद्धतीने कसं काढता येईल ते आपण या ठिकाणी पाहूया. पहा, हे असंही जे आपल्याला काढता येणार आहे. कारण की हे जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जिथं आपल्याला एक चान्स आहे त्या अक्षराशी खेळण्यासाठी, त्या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला असं थोडंसं मॉडिफाय आपल्याला करता येतं. आता इथं अजून एक आहे, पहा, की ज्याच्यामध्ये आपल्याला चं असंही, म्हणजे साठी आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचं काढता येईल. आता काही जण कसे करतात पहा, काढत असताना हे असं करतात. असंही आपल्याला काढता येईल. म्हणजे आपल्याला चं जे आहे ते च्या अशा वेगवेगळ्या, फक्त त्याचा जो फ्लो आहे जो देवनागरीचा तो कंप्लीट करायचा, तो पूर्ण करायचा. शॉर्टमध्ये जर करायला गेला की त्याचा जो रिदम आहे, जो अक्षरांचा जो रिदम असतो किंवा अक्षरांचं जे वळण असतात ती वळणं आपल्याला त्या पद्धतीनं एकदम तोकडी वाटतात. त्यामुळं आपल्याला ते कंप्लीट करायचं. अक्षराचा जो रिदम आहे, अक्षरांचा जो फ्लो आहे तो आपण कंप्लीट करायचा देवनागरी अक्षरासाठी असणार. अशा प्रकारे आपण या ठिकाणी चं पाहिलेलं. आणखी आपल्याला आहे ते आपल्याला जे रेग्युलर वापरतो ते रेग्युलर हे असं, जे आपल्याला योग्य प्रकारे अक्षर लिहिताना वापरता येते. हे हे असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं काढता येईल. आणि हे करायचं. अक्षरांचं जे आपल्याला वळणं आहे ती वळणं रोज घरी सराव करायचा. जिथं आपल्याला चान्स मिळेल तिथं आपण सराव करायचा. त्यानंतर आहे बघा, आपल्याला आता आपण काही अक्षरे पाहतोय, म्हणजे क असेल, द असेल, घ असेल, छ असेल, जी अवघड थोडीशी अक्षर आहेत ती आपण अक्षर पाहूया. आता आपण क काढायचं. आपल्याला क लासाठी एवढी उंची आपण घेतलेली आहे, त्यासाठी खडू आपण असा कट करून घेतलेला आहे. खडू आपण कसा धरलाय पहा, हे अशा प्रकारे खडू आपण धरलेला आहे. म्हणजे ह्या दोन बोटामध्ये हा खडू इथं धरलाय आणि दोन्ही टोकं ह्या दोन बोटामध्ये आपण अशी धरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला टेकवताना तो खडू हालत नाही. हा खडू इथं असा हालत नाही. तर आता आपण क काढूया. आता पहा,
आता ही याची जी वळणं आहेत याची वळणंच्या अक्षरांचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बऱ्याच जणांनी बनवलेले आहेत. त्यामध्ये आपलाही एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर, ते आपण पहा. आता हे आपलं क झालेलं आहे. आता हे जे देवनागरी अक्षर लेखनासाठी असणारं जे क आहे ते क. आता याच्यामध्ये पण आपल्याला इथं वेगवेगळ्या फॉन्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला ह्या क साठी इथं आपल्याला चान्स आहे कुठंतरी थोडंसं आपल्याला वाढवण्यासाठी किंवा वेगळं रूप देण्यासाठी. याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये फक्त वेगळ्या पद्धतीचं क काढत असताना जे आहे ते राऊंड शेपमध्ये वगैरे क काढतो आपण. तरी पण आपण एक या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवतो. पहा की हा जो गोल आहे, हा गोल वर्तुळ हे आपल्याला मोठं करायचं आहे आणि हे लहान करायचं आहे, पण ते खालच्या बाजूला इथं येईल. पहा हे येतं असं. हे अक्षरांची जी जुळणी जी आहे ही अक्षरांची जुळणी आपल्याला अशा प्रकारे करता येईल. पण हे सगळ्याच फॉन्टमध्ये आपल्याला असं वापरता येईलच असं नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं करता येतंय, जिथं आपल्याला चान्स आहे त्या ठिकाणी आपण हे करायचं आहे. हे क झालेलं आहे. आता कचं ह्याच्यासाठी काय वापरायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. जे दुसऱ्या ज्या भागातला कचा दुसरा भाग आहे तो पुढचा, तो हा इथला जो येणारा तो आपण काढूया असा. आपण अक्षरांना कशा प्रकारे सजवतोय ते खूप महत्वाचं आहे. हे असं क आपण काढलेलं. त्यानंतर आपल्याला पुढचं आहे ते म्हणजे ड. आता ड ला पण अशा प्रकारचं आपल्याला करता येतंय. मी पाठीमागचा एक व्हिडिओ आहे, फक्त मी डच काढून दाखवलेला आहे. तेही या ठिकाणी आता आपण प्रयत्न करूया. पहा आपल्याला जिथं चान्स आहे, जिथं संधी आहे तिथं आपण करू शकतो. हे अशा प्रकारचं. आणि जे आपल्याला रेग्युलर ड आहे ते रेग्युलर ड हे असं. हे आपलं असं रेग्युलर नेहमीप्रमाणाचं ड. त्यानंतर आपल्याला द पाहायचं आहे. द ही काढत असताना पहा आपल्याला द च्या संदर्भामध्ये पण आपल्याला चान्स द च्या खालच्या ह्याला आहे. पहा अगोदर आपण द काढू एक देवनागरीचं. हे असं. हे आपलं मुख्य द. हे द झालेलं आहे. आता आपल्याला चान्स इथं आहे. ते पुढं घ्यायचा, मागं घ्यायचा, खाली असं जरा थोडंसं त्याला वलय द्यायचं. ते आपण द ची पण काही अक्षर म्हणजे तर खाली आपल्या लक्षला पण आपल्याला ते करायला येते. चला तर आता आपण पुढचं जरा थोडंसं द चंच मॉडिफाय मध्ये आपण पाहूया. हे द झालेला आहे. त्यानंतर ह्याच द मध्ये दुसरा जो आहे तो म्हणजे द चा आपल्याला हाच पाठीमागं कसा घ्यायचा तो आपण पाहूया. हे असं खाली हे द. आता हे लटकणारं अक्षर आहे. काही जण या द मध्ये खूप स्टँडर्ड किंवा चांगल्या प्रकारचं इम्प्रूव्हमेंट असलेलं दाखवतात. ते कशा प्रकारचं आहे पहा. हे थोडंसं क्रॉस असलेलं आणि हे असं. हे असंही द काढून दाखवतात किंवा द काढतात. ते ज्या परंतु ते सगळे अक्षर तसे असतात. यानंतरचं आहे आपल्याला हेच आता द आहे ते दुसऱ्याही पद्धतीनं आपण खाली काढून दाखवू. त्याला अजून थोडंसं आपल्याला चांगल्या प्रकारे, पण त्याच्यासाठी आपल्याला हाताचा जो फ्लो आहे, हाताचा जो रिदम आहे तो अशा प्रकारे आपल्याला वापरता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे बोटांचं धरण्याची पद्धत, त्यानंतर इथलं मनगटानंतर कोपूर आणि खांदा हे आपल्याला बरोबर समोर आणि त्याचा तो बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. आता जसं आपण इथं खाली वाढवलेलं आहे तसं आपल्याला क्षचंही वाढवता येते. पहा
क्ष, म्हणजे हा जो भाग आहे, हा भाग, हा दचा 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 आणि क्षचा इथं गाठ देऊन पुन्हा नंतर हा खाली आलेला तो ह्या द आणि क्ष साठी आपण या ठिकाणी वापरायचा आहे. आता पुढचं जे अक्षर आहे ते म्हणजे आपल्याला झ किंवा ई. आपण ई अक्षर पाहूया, म्हणजे आपल्याला जास्त दाखवता येईल. पुढचं जे अंत्यदांड आहे तो सुरुवातीलाच दाखवू आपण. पहा, ई आणि ड जवळजवळ एकाच घरातले आले, कारण की त्याची जी कृती आहे ती पुढची कृती जास्त नंतर डच्या वर वाढत असते. तशा आता इथं आपल्याला ड झालेला आहे, त्यानंतर इथं ड झाल्यानंतर हे आपल्याला असं खाली असं आलं. मग हे ई झ ह्या पद्धतीनं हे झ, हे जसं आहे तसं ह्याच्यामध्ये हे आहे, हे या पद्धतीचं आपण झला दाखवायचं आहे. पहा, आता आपण पुढचं घेऊया झच. आता आपण फक्त ईच घेऊया, म्हणजे पुढचं काय सोपंच आहे. हे असं आपल्याला घ्यायचं आहे. हा आपल्याला एक चान्स आहे की अक्षराला एक वेगळं रूप चांगलं देण्यासाठी. त्यानंतर आपल्याला हाच ईचा हा अशा प्रकारे दाखवता येईल. पहा, असा. परंतु हा जो आहे भाग, हा भाग असा उलटा जाता कामा नये. त्याचा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स वरचा तो चांगला आला पाहिजे, तरच त्याला ते शोभा देणार आहे. अन्यथा ते काहीतरी वेगळं वाटतं ते. तर अशा प्रकारचे आपण या ठिकाणी काही अक्षरे पाहिलेली आहेत की जी अक्षरे आपल्याला नेहमी मदतीला येतात आणि ते आपल्याला योग्य प्रकारे वापरायला येतात. तर कसा वाटला हा व्हिडिओ? निश्चित आपल्याला चांगला वाटला असेल, आपल्याला मार्गदर्शक ठरेल. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. या व्हिडिओप्रमाणे आपण शिकण्याचा प्रयत्न करा. असेच अनेक व्हिडिओ आपण या ठिकाणी देत असतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपले काही व्हिडिओज मिलियन्सपर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत. आपले सबस्क्रायबर्स पण चांगले वाढलेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपणास जर पाहायचे असतील तर माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना मैत्रिणींना दाखवा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज आपल्याला पाहायला नवीन नवीन मिळतील. खूप खूप धन्यवाद तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.